चित्रालेख. ए स्टारी, तू एवढा खुश का दिसतोयस? तुला शाळेची सहल आवडली वाटतं. खूप मजा आली असेल ना? खेळ खेळलात का? हो, तुम्ही खो खो, कबड्डी, संगीत खुर्ची आणि डॉजबॉल खेळलात. एवढे खेळ? तू हे सगळे खेळ खेळलास? नाही. आहा, तुम्ही गट केलेत आणि प्रत्येक गट वेगवेगळे खेळ खेळलात. प्रत्येक गटात किती विद्यार्थी होते रे? स्टारी, ही माहिती तुला खूप छान प्रकारे दाखवता येईल. मला फक्त तू संख्या सांग. मी तुला दाखवते कसं करायचं ते. हे बघ स्टारी, मी एक तक्ता केलाय. छान आकर्षक दिसतोय की नाही? स्टारी, जेव्हा दिलेली माहिती चित्रांच्या स्वरूपात दर्शवतात तेव्हा त्याला चित्रालेख म्हणतात. आता आपण चित्रालेख कसा वाचायचा ते शिकूया. स्टारी, हा तक्ता बघ. इथे या पहिल्या स्तंभात खेळल्या जाणाऱ्या खेळांची नावं आहेत आणि दुसऱ्या स्तंभात मुलांची चित्र दाखवली आहेत. चित्रांच्या संख्येने मुलांची संख्या दर्शवली आहे. आता तक्ता बघ आणि प्रश्नांची उत्तरं दे. पहिला प्रश्न आहे, किती मुलांनी खो खो मध्ये भाग घेतला? स्टारी, चित्र मोज. 13. म्हणून 13 मुलांनी खो खोत भाग घेतला. पुढचा प्रश्न, कोणता खेळ सर्वात जास्त मुलं खेळली? चल शोधूया. 22 मुलांनी डॉजबॉल खेळला, म्हणजेच सर्वात जास्त मुलं डॉजबॉल खेळली. कोणता खेळ सर्वात कमी मुलं खेळली? स्टारी, कोणत्या ओळीत सर्वात कमी विद्यार्थी आहेत? हो, संगीत खुर्चीच्या ओळीत. म्हणून उत्तर आहे, सर्वात कमी मुलं संगीत खुर्ची खेळली. मजा येते ना स्टारी? बरं, तर या प्रश्नाचं उत्तर दे. कबड्डीशी तुलना करताना खो खो खेळलेल्या मुलांची संख्या जास्त आहे की कमी आणि कितीने? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण कबड्डी आणि खो खो खेळणाऱ्या मुलांची संख्या मोजूया. कबड्डी खेळलेल्या मुलांची संख्या 10 आहे आणि खो खो खेळणाऱ्या मुलांची संख्या 13. फरक आहे 13 वजा 10 बरोबर 3. तेव्हा उत्तर आहे, खो खो खेळणाऱ्या मुलांची संख्या कबड्डी खेळणाऱ्या मुलांपेक्षा 3 ने जास्त आहे. स्टारी, हा चित्रालेख बघ. हा तक्ता दुकानात असलेल्या धान्यांचे प्रकार आणि त्यांच्या पोत्यांची संख्या दर्शवतो. तुला ही माहिती वाचता येईल का? हो, तांदळाची 3 पोती, गव्हाची 4 पोती, ज्वारीची 5 पोती आणि बाजरीची 5 पोती आहेत. पण स्टारी, संख्या मोठी असेल. म्हणजे जर पोत्यांची संख्या समजा 75 असेल तर आपण 75 चित्र काढायची का? अर्थातच नाही. तर मग काय करूया? चल मी दाखवते काय करायचं ते. इथे दाखवलेला चित्रालेख पहा. या तक्त्यात एका गावातील 160 घरात वापरल्या जाणाऱ्या इंधनांचे प्रकार दिले आहेत. इथे तुला काय दिसतंय?
इथे पण 2 स्तंभ आहेत. पहिल्या स्तंभात इंधनाचे नाव आणि दुसऱ्या स्तंभात घरांची संख्या दाखवणारी काही चित्र आहेत. या तक्त्यात तुला दुसरं काही आढळलं का? बरोबर! तक्त्याच्या खाली प्रमाण दिलेलं आहे. त्यात एका घराचं चित्र म्हणजे 10 घरं असं सांगितलंय. म्हणून स्टारी, जेव्हा खूप मोठी संख्या असते तेव्हा योग्य असे प्रमाण निवडून चित्र काढतात. आता हा तक्ता पुन्हा बघ आणि प्रश्नांची उत्तरं दे. कोणत्या प्रकारचं इंधन सर्वाधिक घरात वापरलं जातं? सर्व ओळींचं नीट निरीक्षण कर. कोणत्या ओळीत सर्वाधिक चित्र आहेत? हो, ह्या ओळीत केरोसिन. ह्या ओळीत घरांची संख्या 7x10 बरोबर 70 आहे. म्हणून सर्वाधिक घरं केरोसिन वापरतात. आता दुसरा प्रश्न. गोबर गॅस वापरणारी घरं किती? गोबर गॅसच्या पुढे काढलेली चित्र 3 आहेत. याचाच अर्थ घरांची संख्या 3x10 बरोबर 30 आहे. म्हणून गोबर गॅस वापरणारी 30 घरं आहेत. पुढचा प्रश्न. गॅस वापरणारी घरं किती? चित्रांची संख्या 4. म्हणून घरांची संख्या असेल 4x10 बरोबर 40. उत्तर आहे 40 घरं गॅस वापरणारी आहेत. छान स्टारी, तू अगदी पटकन शिकतोस. स्टारी, इथे तुझ्यासाठी आणखी एक तक्ता आहे. या तक्त्यात गणवेश सक्तीचा नसलेल्या दिवशी शाळेत मुलं कोणकोणत्या रंगांचे कपडे घालून आली होती याची माहिती दाखवली आहे. तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरं दे. स्टारी, उत्तरं देऊ शकशील ना? वर्गातील मुलांची संख्या किती? सर्व चित्र आपण मोजू. 7 चित्र. म्हणून वर्गातील मुलांची संख्या 7x5 बरोबर 35. पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली किती मुलं होती? उत्तर आहे 5 मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. कोणत्या रंगाचे कपडे घातलेली व किती मुलं सर्वाधिक आहेत? लाल रंगाचे कपडे घातलेली मुलं सर्वाधिक आहेत आणि त्यांची संख्या 3x5 बरोबर 15 आहेत. म्हणून 15 मुलांनी लाल रंगाचे कपडे घातलेले होते. खूपच छान स्टारी. आता तुला चित्रालेख छानच वाचता येतोय. स्टारी, तुझ्यासाठी एक छानशी कृती आहे. मी तुला माहिती सांगेन आणि तुला ती माहिती चित्र काढून तक्त्यात दर्शवायची आहे. ओहो, नेहमीप्रमाणेच तू तर अगदी उत्सुक आहेस. आपल्याला वार्षिक दिनासाठी आणलेल्या वेगवेगळ्या रंगातील ध्वजांची संख्या दिलेली आहे. ही माहिती चित्रालेखाच्या स्वरूपात दाखवायची आहे. स्टारी, तू तक्ता बघितलास का? एवढी चित्र काढायची की काय या विचारात पडलायस ना? अर्थातच नाही स्टारी. चल, मी तुला समजावते. आपण पायरी पायरीने पुढे जाऊ. प्रथम आपल्याला एक योग्य प्रमाण निवडलं पाहिजे. या संख्या बघ. या सर्व संख्या 8च्या पाढ्यात येतात. म्हणून आपलं प्रमाण असेल 1 चित्र म्हणजे 8 ध्वज. आता पुढची पायरी. या सर्व संख्यांना 8ने भाग आणि प्रत्येक संख्येसाठी किती चित्र काढावी लागतील ते शोध. म्हणून प्रत्येक रंगाच्या ध्वजासाठीची संख्या अशी असेल. लाल 4, निळे 3, हिरवे 5 आणि पिवळे 6. आणि आता स्टारी, ध्वज दाखवण्यासाठी योग्य चित्र निवड
आणि तक्ता कर. वाह वाह, खूपच छान स्टारी. तू खूपच सुंदर तक्ता तयार केलायस. तुला आवडली का ही कृती? बरं मग, बाय बाय.